नमस्कार मित्रांनो, आता आम्ही पिंपरी चिंचवड शहरातील स्विमिंग पूलची अवस्था पाहण्यासाठी आलेलो आहे। तुम्हाला स्विमिंग पूल आतमध्ये दिसतोय, तिथे जाण्याचा रस्ता तुम्हाला मी दाखवतोय। ते नंतर उघडेल म्हणून आम्ही बाहेरून शूट करतोय। हे स्विमिंग पूलचा सगळा परिसर आहे। हे बघा, याची स्वच्छता तुम्ही बघितली तर तुम्ही मुलांना पाठवायची की नाही तुम्हाला विचार करावा लागेल। इथली स्वच्छतेची ही परिस्थिती आहे। समोर ती साहसी खेळासाठी बांधलेली भिंत, डायरेक्टच तिथून उडी मारायची स्विमिंग पूलमध्ये। म्हणजे साहसी खेळाचा दुसरा एक प्रकार की डायरेक्ट तिकडून इकडे स्विमिंग पूलमध्ये छानपैकी। आता हा स्विमिंग पूल पालिकेने कोणाला तरी चालवायला दिलेला आहे आणि या स्विमिंग पूलकडे ज्यावेळी लोक येतात त्यावेळी त्यांना काय स्वच्छतेचा अनुभव येतो तो तुम्हाला बघता येईल। हे बघा, तिकडे वर बघा जाळ्या काय आहेत। हा, कचरा बघा, स्वच्छता बघा। हा, म्हणजे कितीतरी आठवडे इथं स्वच्छतेचा झाडू चाललेलाच नसेल। पालिका फक्त खर्च करते, सुविधा काय? हे बघा, ही धूळ बघा, इकडे रंगरंगोटी केलेली बघा, ह्या जाळ्या बघा, ह्या एकदम कोळी त्याच्यात तुम्हाला शेकडो दिसतील अशा ह्या जाळ्या बघा, ह्या खिडक्या तुटलेल्या आहेत, पचापचा लोकांनी थुकून मस्तपैकी कलर लावलेला आहे। इथं खालची तर अवस्था काय बघायलाच नको, आणि इथे खालची अस्वच्छता पण तुम्ही बघू शकता। हे बघा इकडे सगळं, हे बघा ह्या तुटलेल्या खुर्च्या, हे लाईटचं, हे बघा व्यायामशाळा बंद आहे। ज्या देशात हनुमान झाले त्या देशातल्या व्यायामशाळा बंद आहेत। हे बघा, आता लाईट लावलेत बरं का। हे बघा, हे एक काळामध्ये मुलांनी अभ्यास करावा यासाठी बनवलेले बरं का। आता हे अभ्यासाचं काय झालंय बघा, इथं अभ्यास करायला बसायला मुलांना खुर्च्या आहेत का? खुर्च्या म्हणजे उद्घाटन करताना काय काय भाषणं करतात, कोण कोण होते त्यावेळी उद्घाटन करताना याचा जरा हिशोबच घेऊ आपण बरं का, त्यांना विचारू। हे बघा, अण्णासाहेब मगर स्टेडियम, तिथे हे बघा कलर लावलेले, तर वेट लिफ्टिंग, दरवाजेच बंद आहे। हे बघा, अनेक महिने टाळाच उघडलेला नाही, वेट लिफ्टिंग पण बंद आहे, व्यायामशाळा ती पण बंद आहे। पण पालिकेच्या अधिकाऱ्यांचे हप्ते मात्र चालू आहेत, कमिशन मात्र चालू आहे। हे बघा सगळे धूळ, हे बघा हे शटर बंद आहेत। हे शटर कधी उघडतात? हा, कायमच बंद असतंय का? ओके। मौल्यवान वस्तू आणू नये, चोरीला गेल्यास व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही। इथं आलेला माणूस त्याचं आयुष्यच मौल्यवान आहे व दुसरी वस्तू काय त्याने आणावी सोबत, तो इथं जगण्याची गॅरंटीज काय? हे सगळे नियम वगैरे लावलेले आहेत। पण स्वच्छता सुविधा हे सगळं बघितलं तर भयानक परिस्थिती आहे। कटिबद्ध जनहित आहे, काय लोकांचं हित करतात डोंबराचं बघा। हे बघा परिस्थिती, काय स्वच्छता वगैरे करतात बघा। कॅमेरे लावलेत, कॅमेरे चालू आहेत का बघा? चालू आहेत, त्यांनीच लावलेले। बर, हा तरण तलाव आणि ही आपली साहसी खेळाची भिंत। तिथून उड्या मारायच्या नागरिकांनी, जे टॅक्स भरतात ना की आम्हाला चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य, चांगले रस्ते, चांगली हवा, चांगलं पाणी मिळेल, त्या सगळ्या टॅक्स पेअर नागरिकांनी त्या भिंतीवर जायचंय आणि तिथून खाली उड्या मारायच्यात की आम्ही या शहरात राहतोय कसं। म्हणजे वर जायचा कार्यक्रम फुकट इथं टॅक्स भरून।